नमस्कार. रेसिपी आणि गोष्टीमध्ये आज आपण स्पॉन्ज डोसा म्हणजेच द्रावणगिरी डोसा बनवणार आहोत. तर इतका छान स्पॉन्ज येतो त्याला, असे त्याच्यामधले पोर छान दिसतात अगदी, आणि तेही अगदी त्यात आपण कोणताही इनो किंवा सोडा न वापरता. तर याचं प्रमाण जे आहे ते हे आहे की तांदूळ आणि डाळ जी आहे उडद डाळ, ती 4 वाट्या तांदूळ घेतले तर 1 वाटी उडद डाळ घ्यायची आणि हे 5-7 तास भिजत घालायचं. आणि 1 वाटीच साबुदाणा, तो पण भिजत घालायचा, कारण साबुदाण्याला सुद्धा भिजायला तेवढा वेळ लागतोच. तर 1 वाटीच साबुदाणा, 1 वाटीच उडद डाळ. आणि दुसरा जो एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो मी तुम्हाला नंतर सांगते. तर हे 5-7 तास भिजू द्यायचं. छान भिजल्यानंतर मग मिक्सरमधून काढायचं 5-7 तासानंतर, अगदी बारीक काढायचं, बिलकुलही रवाळ वगैरे नाही काढायचं. आणि जो दुसरा इन्ग्रेडियंट आहे तो पोहे. तर पोह्यांना काही 5-7 तास भिजवायची गरज पडत नाही, त्यामुळं अगदी शेवटची डाळ काढताना पोहे धुवून घ्यायचे आणि त्यात आपलं पोहे टाकायचे, साबुदाणा टाकायचा आणि 8-10-12 मेथी. तुम्ही थोडं मेथी जास्त घेतली तरी काय हरकत नाही, म्हणजे 15-20 दाणे घेतले तरी काय हरकत नाही. त्याला छान फेटून घ्यायचं आणि आता याला 10-12 तास झाकण ठेवून फर्मेंट होऊ द्यायचं. म्हणजे सहसा असं हे ॲडजस्ट करायचं की आपण 3-4 वाजता जर दुपारी हे भिजत घातलं तर आपलं सगळं आटोपल्यानंतर रात्रीचे कामं मग 10-1 वाजता हे मिक्सरमधून सगळं काढायचं आणि रात्रभर छान फर्मेंट होऊ द्यायचं. आता हे छान डबाभर झालेलं, पण झालं काय की सकाळी मुलांना डब्याला डोसेस दिलेले आज, तर त्यामुळं ते मिश्रण कमी झालेलं आहे. आणि आता मी नंतर करते, त्यामुळं मग वेळेवर मीठ आधीच नाही टाकायचं, जसं जसं आपल्याला घ्यायचं त्यावेळेसच मीठ टाकायचं. तर मीठ टाकायचं आणि पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. डोस्यासारखी कन्सिस्टन्सी नको, डोस्यापेक्षा कमी कन्सिस्टन्सी हवा, म्हणजे त्याला थोडंच पाणी टाकायचं. आणि तवा लोणी डोसा आहे, स्पॉन्ज डोसा आहे किंवा द्रावणगिरी डोसा, हा आपण नेहमी तुपावरच त्याला फ्राय करत असतो, तर तूप वापरावं लागतं. तर तूप टाकायचं, नंतर पाणी टाकायचं त्याची टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. आणि मग तो डोसा जो आहे आपलं सारण आहे ते पसरवायचं नाही बिलकुल. अगदीच वाटलं तुम्हाला तर हलक्या हाताने थोडं पसरवा, पण खूप जास्त जसं आपण डोस्याला अगदी पसरवतो तसं पसरवायचं नाही. आणि हा 3-4 मिनिटांनी तो एका साईडनी छान शिजतो आणि शिजताच मग त्यावर ते तसे पोर येतात. अजिबातही इनो किंवा सोडा याची गरज पडत नाही. बिलकुल ज्या त्या रेसिपीमध्ये सोडा, इनो टाकायची गरज नसते. त्यामुळं सततच्या या रेसिपीजमध्ये आपण इनो किंवा सोड्याचा वापर करतो, त्याचे शरीरावर इतके परिणाम होतात, पण आपल्याला त्याच्याशी काही घेणदेण नसतं. तर न टाकता जर इतका छान स्पॉन्ज येतो तर कशाला उगीच टाकायचं ना. आणि माझं चॅनल जर अजूनपर्यंत कुणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला रेसिपीज जर आवडत असतील तर लाईक बटनवर क्लिक करा आणि कमेंट करत चला. लोणी टाकायचं, लोणी वरून टाकायचं, मग छान आधी खालून पण आपण लोणी टाकलेलं आहे तव्यावर, वरून पण टाकायचं आणि पलटून घ्यायचा. आता मी हा असा डोसा फिरवत यासाठी आहे की लोणी काय होतं की तव्यावर पूर्ण पसरतं आणि मग ते लोणी वाया जायला नको, म्हणून मी तसा तो डोसा फिरवत आहे. आणि यासोबत लागणारी चटणीसुद्धा बनवून घेऊ आपण. त्यामध्ये खोबरं, दही, किंवा दही नसेल आवडत तर नका टाकू, आणि सांबार, नंतर पुदिना आणि साखर, हे छान मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. त्यानंतर ते एका बाउलमध्ये काढून घेऊ. त्याची थोडी कन्सिस्टन्सी, कारण थोडं ठीक आहे, तर पाणी टाकून ती ॲडजस्ट करून घ्यायची आणि वरून तडका टाकायचा. तर तडकामध्ये जी आपली नेहमीच असते, मोहरी, त्यानंतर कढीपत्ता, जिरं आणि हिंग महत्त्वाचं आहे, आणि मीठ, ही फोडणी किंवा हा तडका त्यावर टाकायचा. थोडं त्याला फिरवायचं. आपली चटणी झालेली आहे. पुन्हा अजून एक डोसा आपण बनवून घेऊ. आणि हो, आज मला माझी मुलगी म्हणाली की तू तर इतके छान रेसिपीज बनवते, आता ती खाते पण ना, तर तिला माहिती आहे की इतकं छान बनवते, दिसायला पण छान दिसते, मग आपल्या मम्मीचं चॅनल सबस्क्राईब का नाही करत आहे. तर मी तिला बोलली, मला काही कळलं नाही त्यावर तिला काय उत्तर द्यायचं. तर मी म्हटलं, नाही गं, की अजून ते लोक बघतच नसतील कदाचित,
आपले चॅनल ज्यांना खरोखर त्या रेसिपीजची किंवा त्या याची गरज आहे. ज्यावेळेस अशा लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचेल तेव्हा नक्कीच ते लोक आपलं चॅनल सबस्क्राईब करतील. तर ती मला म्हणाली की कशा चॅनलचे किती सबस्क्रायबर असतात. म्हटलं असू दे, होईल. त्यामुळं तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कारण कधी मुलं असे प्रश्न विचारतात की आपल्याला त्याचं म्हणजे उत्तर द्यायचं नाही, कारण आपण त्यांना नेहमी सांगतो की नेहमी जे चांगलं असतं ते सर्वांना आवडत असतं. मग तिला कदाचित असा प्रश्न पडला असेल की हे चांगलं आहे, कारण ती बाकीचे पण असे कॉन्टेंट असलेले चॅनल्स बघते ना की जे काही त्याच्यात हे नाही आहे. मी असं नाही म्हणत की हे, पण तिला तिच्या बुद्धीने तिच्या वयाप्रमाणे कदाचित तसं वाटलं असेल. बरं असो. तर असाच आपण दुसरा डोसा पण मस्त लोणी डोसा बनवून घेतलेला आहे. छान लोणी घाला. लोणी घालण्यात कंजूसी करू नका. आणि मी तुम्हाला आता दाखवते की किती याला म्हणजे जाळी उमटलेली आहे. अगदी दुसऱ्या साईडचं दिसेल इतकी जाळी या डोस्याला उमटते. त्यामुळे बिलकुलही इनो किंवा सोडा वापरू नका. तुम्ही टोमॅटो सॉससोबत खा. जर चटणी बनवायची नसेल तर टोमॅटो सॉस तर इझिली अवेलेबल होतो आणि चटणीसोबत खा. करून बघा. रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे मला सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.